गोष्टीचं नाव शहाण्या चिमण्या राजा. एका हिरव्यागार जंगलात विविध पक्षी एकत्र आनंदाने राहत होते. त्या पक्ष्यांच्या कळपाचा राजा लहानगा पण अत्यंत शहाणा चिमणा होता. आकाराने तो छोटा असला तरी त्याची बुद्धी, धैर्य आणि दूरदृष्टी सर्वांना मान्य होती. एके दिवशी जंगलात दुष्काळ पडला. पाण्याचे छोटे तळे सुकायला लागले. झाडांची पाने कोमेजली आणि सर्व पक्ष्यांची भांबावलेली अवस्था झाली. पाणी कुठे मिळेल याची कुणालाच कल्पना नव्हती. सगळे पक्षी घाबरून एकमेकाकडे पाहू लागले. तेव्हा चिमणा राजाने सर्व कळपाला एकत्र बोलावले आणि म्हणाला, आपण घाबरून बसलो तर धोका वाढेल. आपल्याला उपाय शोधायला हवा. आपण सर्व मिळून 4 दिशांना उडून पाहू. कुठे पाण्याचा स्रोत सापडला तर एकमेकांना कळवू. सर्व पक्ष्यांनी त्याचे ऐकले आणि वेगवेगळ्या दिशांना उडाले. काही वेळाने एका गटाला दूरवर चमकणारे पाणी दिसले. पण त्या पाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी काटेरी झुडपांचा अडथळा होता. त्यांनी चिमणा राजाला बातमी दिली. चिमणाने सर्व पक्ष्यांना एकत्र करून झुडपातील काटे एक एक करून हलवले, तोडले आणि पंखांनी बाजूला सारले. सर्वांनी मिळून मार्ग तयार केला. अखेर पाण्यापर्यंत पोहोचले. तहान भागली आणि सर्वांचा जीव वाचला. कळपातील बगळा म्हणाला, राजा लहान असला तरी बुद्धीने मोठा असतो. हे आज पटले. आता या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला भेटलं तर तात्पर्य पहा. आकाराने किंवा वयानं माणूस लहान असला तरी त्याची बुद्धी, नेतृत्व आणि एकजूट मोठे काम घडवू शकतात. एकत्र प्रयत्न केले तर कठीणातली कठीण समस्या सहज सोडवता येते. धन्यवाद.